नमस्कार. संगीताच क्रोशे आर्टमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण डोरेमॉनची राखी बनवणार आहोत. छान सुंदर असे दिसायला आहे आणि लहान मुलांनी घातल्यावर पण खूप सुंदर दिसेल पहा. चला तर आपण स्टार्ट करू. डोरेमॉनची राखी बनवण्यासाठी आपण 4 कलर यूज करणार आहोत. व्हाईट, ब्लू, ब्लॅक आणि रेड. 4ही 4 प्लाय वूल आहेत. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे सुई दोरा आणि 1.6 mm चा क्रोशे हूक. चला तर आपण स्टार्ट करू. स्टार्ट आपण व्हाईट कलरच्या दोऱ्याने करणार आहोत. व्हाईट कलर वूलने मॅजिक रिंग घालायचे आणि 3 चेन घ्यायचे. हा आपला 3 चेन हा आपला पहिला सिंगल खांब होईल. पहिला डबल खांब काउंट करायचा आहे आपल्याला आणि अजून 7 डबल खांब घालून घ्यायचे. म्हणजे टोटल ह्या राऊंडमध्ये पहिल्या राऊंडमध्ये आपले 8 डबल खांब होतील. 2 3 4 5 6 7 8. हे पहा 8 डबल खांब घातले आहेत आपण. 3 3 6 7 आणि 8 डबल खांब झाले. आपल्याला हे सर्कल कंप्लीट करून घ्यायचं आहे. 3 चेनचा जो पहिला खांब घातलेला होता तिथे आपण स्लिप स्टिच करून हे राऊंड क्लोज करून घ्यायचं. त्याच्या अगदी बाजूच्या खांबावरती जायचं स्लिप स्टिच करून. म्हणजे बरोबर आपण 2 खांबांच्या मध्ये पोहोचतो. जसं आपण वर्क करतो त्याप्रमाणे. एक चेन घ्यायची आहे आणि प्रत्येक टाक्यामध्ये 2-2 डबल खांब घालायचे. हाफ डबल खांब घालायचं आहे. हाफ डबल खांब म्हणजे दोऱ्याचा वेढा घ्यायचा, टाक्यामध्ये क्रोशे हूक टाकून दोरा खेचून घ्यायचा आणि तिन्हीमधनं एका वेळी काढायचं आहे. हे पहा 8 डबल खांब घातले. त्याच्यावरती आपण आता 16 हाफ डबल खांब घालून घेणार आहे. प्रत्येक टाक्यामध्ये 2-2 डबल खांब घालून घेतोय. प्रत्येक टाक्यामध्ये 2-2 डबल खांब अशा पद्धतीने हे राऊंड मी कंप्लीट करून घेते. हे पहा सेकंड राऊंड सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता जो हा पहिला हाफ डबल खांब घातला आहे तिथे मी स्लिप स्टिच करून एक चेन घेणार आहे आणि एक्स्ट्रावाला दोरा कट करून टाकणार आहे. आता आपल्याला थर्ड राऊंडला सुरुवात करायची. राऊंडला सुरुवात करतोय. त्यासाठी कुठल्याही एका ठिकाणी मी हा दोरा जॉईन करून घेणार. फिक्स करून घ्यायचा आहे. हवा असेल तर सिक्युअर एक नॉट बनवून घ्यायची आणि 3 चेन घ्यायच्या. 1 2 आणि 3 आणि हा आपला पहिला खांब असेल. च्या पुढच्या टाक्यामध्ये एक खांब घालायचा आहे. त्याच टाक्यामध्ये हा दुसरा, म्हणजे पहिल्या खांबामध्ये 1 आणि दुसऱ्या खांबामध्ये 2 असं आपलं हे राऊंड असेल. इथे सुद्धा तसंच एक खांब घातला, त्याच्या पुढच्या खांबामध्ये 2 घालायचे. 1 आणि 2 अशा पद्धतीने हे राऊंड मी कंप्लीट करून घेणार. एका खांबामध्ये 1, दुसऱ्या खांबामध्ये 2. अशा पद्धतीने हे राऊंड मी कंप्लीट करून घेते. हे राऊंड आपलं कंप्लीट झालेलं आहे.
3 चेनचा जो पहिला खांब घातलेला होता त्याच्या तिसऱ्या चेनवरती क्रोशेट टाकून एक चेन घेऊन आपल्याला हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचे. एक्स्ट्रावाला दोरा कट करायचा आहे. हा वाला जो दोरा आहे तो क्रोशेटच्या साहाय्याने हाईड करून टाकू शकतो आपण. जेणेकरून हा शेप जो आहे तो प्रॉपर राहील आपला. आता आपल्याला रेड कलरने नोज दाखवायचा आहे आपल्याला आणि व्हाईट कलरचे इयर्स व्हाईट कलर डोळे दाखवणार आहे आपण. त्यासाठी मी आधी रेड कलर नोजसाठी हा दोरा घेतला आहे. रेड कलर स्लिप नॉट घातली. 2 चेन घ्यायच्या, 1 आणि 2 आणि या टाक्यामध्ये पहिला जो चेन घातली त्यामध्ये 5 सिंगल खांब घालून घ्यायचे. 1 2 3 4 इथे 4च सिंगल खांब घातलेले आहेत. छोटं बनवायचं आहे मला इयरच्या साईजपेक्षा, म्हणून 4 सिंगल खांब घालून फर्स्टवाला जो घातला आहे आपण सिंगल खांब तिथे स्लिप स्टिच करायचं आहे. एक चेन घेऊन एक्स्ट्रावाला दोरा कट करायचा आहे आपल्याला. हा वाला दोरा आहे जो आतल्या साईडला हाईड करून टाकायचा आहे आपल्याला. हे पहा, हा छोटासा नोजसाठी राऊंड आपला रेडी झालेला आहे. 5 खांबाचा 4 सिंगल खांबाचा. तसंच इथे मी 6 सिंगल खांबाचे अजून 2 गोल बनवलेले आहे. सेम पॅटर्न जसा आपण हा बनवला आहे, हा 4 सिंगल खांबाचा बनवलेला आहे. आणि हे जे व्हाईट कलरचे 2 आहेत ते 6 सिंगल खांबाचे बनवलेले आहेत. हे 2 आपण आईजसाठी लावणार आहोत आणि इथे अगदी आईजला टच करून आपण इथे हे नोज स्टिक करणार आहोत. तर आधी मी हे आईज शिवून घेते. त्यासाठी मी ब्लॅक कलरचा दोरा घेतलेला आहे आणि इथे बरोबर इथे टोकाला अगदी टच करून इथे मी खालून सेंटरमधून बाहेर काढणार आहे. हे पहा, जेणेकरून आतमध्ये ब्लॅक कलर सुद्धा आपला ॲड होतोय. तसाच दुसरा डोळा आपण इथे स्टिच करून घ्यायचा आहे. डोळे स्टिक केलेले आहेत. आता आपल्याला बरोबर इथे डोळ्याच्या 2 डोळ्यांच्या बरोबर खालच्या साईडला इथे हा रेड कलरचा नोज शिवून घ्यायचं आहे. पण ते शिवून घेताना इथे ब्लॅक कलर दोरा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला. असे बरोबर मधोमध मी नोज शिवून घेतलेला आहे. आता आपल्याला 3 लाईन शिवून घ्यायच्यात बरोबर लाईनमध्ये. 1 2
2 3 हे पहा, असेच 3 लाईन इथे सुद्धा शिवून घेणार आहे आपण. हे पहा, आणि एक असा हा माऊसचा शेप या टोकापासून इथपर्यंत. एक्स्ट्रा वाला दोरा ह्याचा जो आहे तो कट करायचा आपल्याला, आणि या शेपला आपल्याला इथे स्टिक करायचे, जेणेकरून हा माऊथ शेप कर्व प्रमाणे राहील. आता आपल्याला इथे दोन्ही साईडला दोरा जॉईन करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे व्हाईट दोरा जॉईन करू शकता. व्हाईट दोरा नसेल तर ब्लू दोरा सुद्धा जॉईन करू शकता. मी आता इथे व्हाईट दोरा जॉईन करणार आहे. बरोबर सेंटरला आपल्याला दोन्ही साईडला जॉईन करायचे. सेम दुसऱ्या साईडने सुद्धा आपण जॉईन करून घेऊया. आणि फायनली रेडी झालेली आहे आपली डोरेमॉन राखी. किती छान दिसते, लहान मुलांनाही खूपच आवडेल. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.